धुरंधर चित्रपट आता सगळीकडेच गाजतोय, पण यार मराठीमध्ये धुरंधर सारखा एखादा चित्रपट का नाही येत आहे? म्हणजे आता ही स्टोरी कोणाची आहे? तर एका स्पायची आहे, बरोबर. बरं, आपल्याकडे पण ते एक असे स्पाय आहेत. कोण आहेत, काय आहेत ते मी सविस्तर सांगेनच. असं नाही म्हणत आहे मी की कॉपी करा तसं धुरंधर वगैरे, तर असंच काहीतरी स्टोरीला धरून का नाही येत? नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर माझं म्हणणं असं आहे म्हणायचं की धुरंधर हा चित्रपट एका स्पायवर बेस आहे. म्हणजे एक असा एजंट किंवा एक व्यक्ती जेव्हा जिथे पाकिस्तानमध्ये वगैरे जात, तर आपल्याकडे पण एक स्पाय होतेच ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले स्वराज्यातले एक गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक, ज्यांनी अनेक लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लढायांमध्ये गुप्तहेर खातं कसं सांभाळलं बरं, दुश्मनाच्या गोठात जाऊन म्हणजे मुघलांच्या गोठात जाऊन ती बातमी कशी आणायची बरं, न पकडता बरं, त्यांचं ते खातं कसं काम करायचं, म्हणजे त्यांचे हेर कसे रचले जायचे, मग ते दुश्मनाच्या गोठात कसे जायचं, हे सगळं दाखवलं तर किती मजा आहे ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक चित्रपट येतात. जे स्वारी आग्रा हा चित्रपट म्हणजे जो रणपती शिवराय आता तो येतोय, त्याच्यावर एक बेस आधी चित्रपट झालाय. पावनखिंड त्याच्यावर आधी झाला होता. शेर शिवराज त्याच्यावर आधी चित्रपट झाला. सो आता बहिर्जी नाईक हे जे आपल्या गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते स्वराज्याच्या, तर त्यांच्यावर चित्रपट का नाही येत बरं? अशी कोणी डेअरिंग सुद्धा केली नाही. मग हिंट का नाही येते मेकर्सच्या मनात बरं? तो धुरंधर पेक्षा लार्जर दॅन लाईफ का नाही बनवता येणार आपल्याला? मग हा एक जो पैलू आहे ना, की त्यात सगळ्या लढाया दाखवता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सुद्धा. म्हणजे ज्यात तुम्हाला लढाई दाखवता येईल, ज्यात गुप्तहेर खातं किती स्ट्रॉंग होतं ते दाखवता येईल, गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे कसे काम करायचे, मग ते खातं कसं चालायचं, मग मुघल कसे होते, क्रूर होते, पण तरी पण त्याच्यातनं बातमी कशी आणायची आणि ते किती गुप्त ठेवायची, हे सगळं दाखवू शकता यार तुम्ही. सो मला मनात खतखत होती की का नाही आपण हे करू शकत. आणि माझ्या मते मेकर्सनी ही जी संकल्पना, ही जी आयडिया आहे ती नक्कीच घ्यायला पाहिजे. दिग्पाल दादा तशी ऑथेंटिक मूवी बनवतात, त्यांनी लार्जर दॅन लाईफच असली पाहिजे. ती कुठेही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. बजेट पण तेवढा असू द्यात, म्हणजे ती दाखवा लोकांना की बहिर्जी नाईकाने आपलं गुप्तहेर खातं कसं होतं. तर माझ्या मते ती धुरंधरपेक्षा मोठा चित्रपट तो बनू शकतो. तर हे माझं मत होतं. तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही सांगू शकतात आणि नक्कीच कमेंट करा यार, तर मला समजेल का मी जे म्हणतोय ते योग्य आहे आणि ते व्हायला हवं असं. तर इथे समया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.